यांच्याकडे 1 किलोपेक्षाही जास्त MD याची किंमत 2,80,00,000 रुपये आहे आणि 15 ग्रॅम कोकेन याची किंमत 15 लाखापेक्षाही जास्त आहे. असा एकूण 2,16,62,000 इतका मुद्देमाल या 3 आरोपीच्याकडून आपण जप्त केलेला आहे. पलावा कॉम्प्लेक्स से करोड़ों की कोकीन बरामद, ठाणे पुलिस की बड़ी कार्रवाई। महाराष्ट्र के ठाणे जिले में ड्रग्स के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए मानपाड़ा पुलिस ने एक संगठित गिरोह का भंडाफोड़ किया है। डोंबिवली स्थित पलावा कॉम्प्लेक्स इलाके में पुलिस ने छापेमारी कर 3 आरोपियों को गिरफ्तार किया है, जिनमें एक नाइजीरियन नागरिक भी शामिल है। आप देख रहे हैं क्राइम डिटेक्शन न्यूज। पुलिस के अनुसार आरोपियों के कब्जे से लगभग 1 किलो कोकीन बरामद की गई है। अंतर्राष्ट्रीय बाजार में इस कोकीन की कीमत करोड़ों रुपये बताई जा रही है। प्राथमिक जांच में यह आशंका जताई जा रही है कि यह गिरोह मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन में ड्रग्स की सप्लाई करने की तैयारी में था। मानपाड़ा पुलिस स्टेशन की टीम को गुप्त सूचना मिली थी, जिसके आधार पर जाल बिछाकर यह कार्रवाई की गई। पुलिस अब आरोपियों से पूछताछ कर रही है ताकि इस ड्रग्स नेटवर्क से जुड़े अन्य लोगों का पता लगाया जा सके। ठाणे पुलिस आयुक्तालय परिमंडल 3 के पुलिस उपायुक्त अतुल झेंडे ने प्रेस को जानकारी देते हुए बताया कि ड्रग्स के खिलाफ अभियान आगे भी जारी रहेगा और इस नेटवर्क की जड़ तक पहुंचने की कोशिश की जाएगी। फिलहाल पुलिस ने आरोपियों के खिलाफ NDPS एक्ट के तहत मामला दर्ज कर लिया है और आगे की जांच जारी है। परिमंडळ 3 मध्ये माननीय CP सर आशिष डुंगरे सर, आमचे जॉईंट CP सर चव्हाण सर आणि ॲडिशनल CP सर संजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली जे परिमंडळ 3 मध्ये विशेष अंमली पदार्थ विरोधी पथक जे स्थापन केलेलं आहे, त्या पथकाने काल दिनांक रोजी मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि मानपाडा पोलीस स्टेशनच्या मदतीने आपण एक मोठी कारवाई केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण पलावा एरियामध्ये एक नायजेरियन व्यक्ती आणि त्याबरोबर 2 अंबरनाथ इथे राहणारे व्यक्ती यांना आपण 1 किलोपेक्षाही जास्त MD आणि कोकेनसह त्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे। त्यामध्ये आपण आतापर्यंत एक नायजेरियन व्यक्ती त्याचं वय 36 आहे, त्या ताब्यात घेतलेला आहे। दुसरा जो आहे तो अविनाश सदरला, हा राहणारा अंबरनाथचा आहे आणि तिसरा व्यक्ती जो आहे गजेंद्र नायडू, त्या 3 व्यक्ती त्या ठिकाणी एका ॲक्टिवावरती हा माल विकत घेण्याकरता त्या ठिकाणी आले असता आमच्या टीमने, त्यामध्ये API गायकवाड आणि संपूर्ण टीमने त्यांना पकडलं। त्याच्यामध्ये आपल्याला टोटल त्यांच्याकडे 1 किलोपेक्षाही जास्त MD त्याची किंमत 2,80,00,000 रुपये आहे आणि 15 ग्रॅम कोकेन त्याची किंमत 15 लाखापेक्षाही जास्त आहे। असा एकूण 2,16,62,000 इतका मुद्देमाल त्या 3 आरोपीच्याकडून आपण जप्त केलेला आहे। त्या 3 आरोपींना आता आपण अटक केलेली आहे आणि सध्या त्या 3 आरोपींना 17 तारखेपर्यंत पोलीस रिमांड त्यामध्ये दिलेली आहे। मागील पूर्ण वर्षभरामध्ये जी अंमली पदार्थ हो ठीक असं हे 3 आरोपी आहेत, हे नेमके आहेत कुठे? त्यातला एक जो व्यक्ती आहे जो मेन त्याच्याकडे आपल्याला जो माल विकण्याकरता त्या ठिकाणी आला होता, तो नायजेरियाचा इथला रहिवासी आहे आणि तो मागच्या 2 ते 3 वर्षापासून मुंबई आणि या परिसरामध्ये तो राहत असल्याचं निष्पन्न होत आहे। त्यावरती इतरही ठिकाणी विशेषतः मुंबईमध्ये पण त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहे। इतरही त्याबद्दलचे जे आहे त्याचे पासपोर्ट व्हेरिफिकेशन आणि तो कशा करता किती दिवसापासून आपल्या पलावा एरियामध्ये राहत होता याबद्दलची आमची चौकशी सुरू आहे। दुसरे 2 आरोपी जे आहेत ते अंबरनाथ इथले रहिवासी आहेत। अंबरनाथमधील ते एक जो आहे तो फुलेनगरमध्ये राहतो आणि दुसरा जो आहे तो चिंचपाडा एरिया अंबरनाथ पश्चिम या ठिकाणी राहणारा आहे। दोघं जण, यातला एक जण आहे तो रिक्षा ड्रायव्हर म्हणून त्या ठिकाणी काम करतो। त्यापैकी एका व्यक्तीवरती गुन्हे दाखल असल्याची आमच्याकडे माहिती आहे, बाकीच्याबद्दलची आमच्या अजून चौकशी सुरू आहे। त्याबद्दल आमचे जे आता या नायजेरियन व्यक्तीकडून आणि आपण जे कोकेन आणि हे जप्त केलेलं आहे MD, तर त्या नायजेरियन व्यक्तीकडून हे कोकेन आणि MD जे आहे ते सप्लाय होतो असं प्राथमिक माहिती आहे। आणि हे जो अंबरनाथ येथील 2 आरोपी जे आहेत ते हा पूर्णपणे माल हा त्या एरियामध्ये जाऊन त्या ठिकाणी ते सप्लाय करा असं निष्पन्न होत आहे। आमच्या अजूनही 2 पथक जे आहे त्या इतरही आरोपींच्या पाठीमाग आहेत की ज्या माल आणणारे आणि विकणारे या व्यतिरिक्त अजून याच्यामध्ये कोण सहभागी आहे त्याविषयीचा आमचा तपास सुरू आहे।